तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ जरा थोडासा क्वेश्चन आन्सर आहे. तो स्वयंपाक बनवता क्वेश्चन आन्सर्स घ्यायचे होते, पण मोबाईलचं स्टोरेज भरलं होतं. बंद झालं. मग आता परत केलंय सगळं क्लीनअप आणि आता थोडा स्वयंपाक पण होऊन गेलाय. 2 वेळा आम्ही शूट केलं होतं, दोन्ही वेळा नाही झालं. मग आता हे तिसरा टाइम आहे, आम्ही तिसरा टाइम आहे. फुल एनर्जी सोबत. तर आता क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. 10 प्रश्न विचारायचे, ज्यापैकी उत्तर देताना 3 सेकंदाच्या आत द्यायचे, आणि जर नाही दिलं तर मग तो चॅलेंज हारणार असं आहे. तर जो हारेल त्याला काय? जो हारेल त्याला नाही, ते पनिशमेंट नाही. जो जिंकेल त्याला कॅडबरी. जो जिंकेल त्याला कॅडबरी. किती? 5 वाली? नाही, 10 वाली. हा, तर चॅलेंज सुरू करू आता. ते नाही, माझं होतं वरचं. नाही तर माझ्यातला सर्वात चांगला गुण कोणता? एक केअरिंग आहे. थोडासा टाइम असतो, नंतर टिकटिक चालू होतं. काय संबंध? प्रश्न विचारला, काउंटडाऊन चालू. थोडासा टाइम दे. ठीक आहे, एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, माझ्यातील एक गोष्ट ज्याचा तुला अभिमान वाटतो. सेल्फ इंडिपेंडंट आहे. कारण आपण बघतो आजकालच्या जनरेशनची मोस्ट ऑफ दी मुलं आपल्या आई वडिलांच्या जीवावर जगतात, किंवा जे काही असेल ते. तसं हा तसा नाहीये. स्वतःच्या हिमतीवर 0 पासून स्टार्ट केलेलं आहे. त्याचा मला अभिमान आहे. अच्छा, हा. मी जास्त रोमॅन्टिक आहे का फनी? दोन्ही पण आहे, पण फनी जास्त छान वाटतं. रोमॅन्टिक असं वाटतं की मूवी चालू असल्यासारखं. काय बोलायचं आता? ऍक्टिंग वाटते ती मला. खोटं. नेक्स्ट क्वेश्चन. स्वयंपाकात किती मार्क्स देशील मला आउट ऑफ 10? 10 पैकी 8.5. कारण याला मोस्ट ऑफ द स्वयंपाक येतो, आणि हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर नवीन काही असेल तर युट्यूबवर बघून शिकतो आणि करतो, मला न सांगता. थँक्स मी आफ्टर व्हिडिओ. नो नीड. माझ्यातली सर्वात जास्त इरिटेटिंग गोष्ट. इरिटेटिंग? हा काय? एक. हा खूप जास्त मोठ्याने बोलतो सगळीकडे, घरात असो किंवा बाहेर. हे मला इरिटेटिंग वाटतं. माझा आवाज आहे तसा, मोठा आहे, आवाज आहे, पण ते माणूस जास्तीत जास्त 1 मिनिट 2 मिनिटं ठरवून हळू बोलू शकतो. असं कंटिन्युअस आहे आपल्याला जमणार हो. असो, इंटरेस्टिंग आहे. माझ्यातली जर एखादी गोष्ट चोरायची असेल, काय चोरणार? एकच आहे गोष्ट चोरण्यासारखी, ती म्हणजे हाईट. या जन्मात नाही शक्य ते. आता चालेल, भगवान को प्रार्थना करो पुढच्या जन्मी देव करके. हा, माझ्यासोबत तुला रोड ट्रिपला यायला आवडेल का शॉपिंग? एकच चूज करायचं. एकच शॉपिंगला ऑब्विसली. काय जमाना आहे. मला शॉपिंग करायची तर शॉपिंगलाच. जर मी दुसऱ्या ग्रहावर गेलो तर माझी आठवण काढशील की रिलॅक्स होशील? रिलॅक्स होईल. शांती होईल घरामध्ये खूप जास्त, आणि या ग्रहावरती पण आवाजाची अडचण, नॉइज पोल्युशन, आवाजाची अडचण, दुसरं काही नाही. ठीक आहे. जर मी एखादा रिचार्ज प्लॅन असतो तर अनलिमिटेड ड्रामा की अनलिमिटेड कॉमेडी? अनलिमिटेड कॉमेडी. का? वाय नॉट ड्रामा? ड्रामा मध्ये थोडस स्क्रिप्टेड वाटतं ते. कॉमेडी आणि इंटेन्शनली असतं असं मला वाटतं. ठीक आहे, चला. मे बी काही लोक ऍग्री नाही करणार याला.
दॅट्स माय ओपिनियन. हा तर जर मी कंटेस्टंट असतो बिग बॉसचा तर मी किती दिवसात बाहेर आलो असतो? मला वाटते हा शेवटपर्यंत राहिला असता, कारण ह्याला पॉलिटिक्स बऱ्यापैकी येतं. पॉलिटिक्स खूप भारी येतं आणि गेम मध्ये पण आहे डोकं चालवण्यासारखं. माझ्यासोबत पण करतो गेम. किती प्रश्न झाले? तुला माहिती, तू विचारतोय मला. बरं चल, दोन 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 घेतो शेवटचे, जी काय झाले असतील दोन घेतो. जिंकणार तर मीच आहे तसंही. नेक्स्ट. सगळे प्रश्न सोपे विचारलेत. असो, मी हिरो मटेरियल आहे का बॅकग्राऊंड आर्टिस्ट? एक. ऑब्विसली दोन. हिरो मटेरियल. विलनचा रोल देऊ शकतो आपण. हिरो मटेरियल विलनचा रोल चुकले. विलन पण हिरोच असतो. विलन पण हिरोच असतो एका टाइपचा. Cover up करायचं नाही. म्हणून ते विलन मुळेच मूवीला मजा असते. हिरो हिरोईन असते तर मूवीला मजा असते का नसते? विलन मुळेच हिरोला किंमत असते असं मला वाटतं. अजून एक शेवटचा लास्ट प्रश्न आता. जर मला एखाद्या वस्तूमध्ये बदलायचं असेल तर ती कोणती वस्तू असेल? वस्तू इनडोअर की आउटडोअर? वस्तू ठीक आहे. कोणती असू, बाहेरची आतली? एखाद्या वस्तूमध्ये बदलायचं असेल तर एक फुलासारखी, कारण जसं फुलाचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो तसं हा जिथे जाईल तिथे स्वतःच काहीतरी, काय म्हणतो त्याला, इम्पॅक्ट टाकून येतो, छाप सोडून येतो स्वतःची. याच्यावर तुला आता माझं 20 वाली कॅटेगरी. आता माझं टर्न आहे. हा, दे. तेच प्रश्न नाही विचार, दुसरं विचार. ते मी खूप शोधलेले, तर मी याच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत आणि आता माझा टर्न आहे. आणि ठीक आहे, तुम्हाला 30 सेकंद दिले, मी तुला 10 सेकंद देते, पण मला आन्सर पाहिजे. हा, तर फर्स्ट क्वेश्चन. अशी कोणती सिच्युएशन किंवा मुवमेंट होती जेव्हा तुला वाटलं की तू राईट पार्टनर चूज केलाय? अशी सिच्युएशन लग्न झाल्यानंतर आपण गेलेलो एकदा दगडूशेठ वगैरे चतुर्शृंगीला, त्या गणपतीच्या सीझन मध्येच. आपलं आता जुलैमध्येच 25 तारखेला एंगेजमेंट झालेली, सुपारी झालेली. तर त्याच्यानंतर आपण गेलेलो दर्शनाला. तर तिथं अशी थोडस हे झालेलं की एक झालेलं नाही का, आपण थोडस धक्काबुक्की झालेली याच्यात गर्दीत. तर तिथे थोडस माझं थोडंसं आहे नेचर आरोगंट. तर तिथं तिने मला जरा समजून सांगितलं, असू दे, जाऊ दे, काही नाही, शांत हो, आपल्याला दर्शनाला आलोय आपण, नाही का. तर तो समजूतदारपणा बघितल्यानंतर वाटलं की हा, राईट चॉईस. सेकंड क्वेश्चन. जसं आपण आपल्या आजी आजोबांच्या परंपरा पुढे नेतोय, तसं अशी कोणती परंपरा असेल जी आपल्या मुलांच्या जनरेशन पासून चालू व्हावी असं तुला वाटतं? चालू व्हावी, परंपरा बरं का, हॅबिट चालू व्हावी. तर मी नवीन असं काही नाही सांगणार, पण आहे त्याच, निदान आहे त्याच परंपरा पुढे न्या. आणि शक्यतो होईल तेवढं माणुसकी जपा, कारण सध्या तरी माणुसकी लई तुरळक बघायला भेटते. हा, जर हा क्वेश्चन मला विचारला असता तर मी याचा आन्सर असा दिला असता की ऍटलिस्ट वर्षातून एकदा तरी कोणतं पण दान केलं पाहिजे. कोणतं पण, अन्नदान म्हणा किंवा कुठलंही, कोणत्याही प्रकारचं दान, कुठल्याही प्रकारचं दान करा ऍटलिस्ट वर्षातून एकदा तरी. आणि थर्ड क्वेश्चन, माझ्याबद्दल एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह डिस्क्राईब कर शब्द. कोणता? पॉझिटिव्ह जसं मी सांगितलं, खूप समजदार आहे. नवीन सांग दुसरं. आणि काय निगेटिव्ह नाही म्हणते याचं, बट थोडंसं चेंजेस करावं तिने, की पेशन्स वाढवावेत. लवकर चिडते म्हणून. ठीक आहे. तू माझ्याशी शेवटचं खोटं काय बोलला होता? नव्हतो. आणि सकाळी ऑफिसला जाताना गाडी बंद पडलेली,
तर येताना मी मित्रांकडे गेलेलो तिकडं, म्हणजे जुनं माझं पिंपरीत मी जिथे राहायचो तिथं माझ्या ओळखीचा एक फिटर आहे त्याच्याकडे गेलेलो. तर हा, आणि तिकडनं मग घरी आलेलो. मी ते तुला सांगितलं नाही, खोटं नाही बोललो, सांगितलं नाही. वन अँड द सेम. ना ना ना, सांगितलं नाही. नाही, सेम डिफरन्स 19-20 का फरक नाही. 19-20 नाही, 19-20 नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अशी कोणती ड्रीम डेस्टिनेशन आहे की तिथे तुला पण दोघांनी जावं असं वाटतंय? ड्रीम डेस्टिनेशन देवधर्माची झाली तर केदारनाथ, ऑब्विस, महादेव, जिथून सगळं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर नेचर जर म्हणाल तर पूर्ण साऊथ साईड इंडियामध्ये, आणि बाहेर आउट ऑफ इंडिया किंवा परदेशी बायकोला स्वित्झर्लंड जास्त आवडतं. तुझं ड्रीम डेस्टिनेशन विचारले. माझं सांगितलं, स्वित्झर्लंड माझं आहे. सांगितलं ना मी. स्वित्झर्लंड मी माझं सांगितलं ना, केदारनाथ आणि साऊथ. मला बाहेर जाण्यात जास्त इंटरेस्ट नाही, बट इंडियामध्ये सांग ना. सांगितलं ना, केदारनाथ आणि साऊथ. साऊथ सगळं साऊथ. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. तुला माझ्यातली एक सवय बदलायची असेल तर ती कोणती असेल? पटकन चिडणे. थांबा, थोडस सिच्युएशन बघा, काय आहे गोष्ट, काय आहे काय नाही. थोडस समजूतदार पण आहे, बट दोघांमध्येच. समजा एखादी गोष्ट जर असेल तर त्या गोष्टीला थोडस व्हेरीफाय करून, थोडासा विचार करून मग हे करावं. थोडस पेशन्स चेंज करावं, ते बाकी काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा तुझ्या मनात पहिला विचार काय आला होता? टिपिकल म्हणायचं नाही. पहिला विचार हा दिसतीये, छान आहे, शिकलेली आहे, असं होतं की साधी भोळी आहे, पुण्यातली पुण्यात राहून सुद्धा. तर तेच एक विचार हा आला होता की सगळं डोळ्याला दिसतंय तेच खरं असावं, तेच खरं आहे. हा, झालं. हा, झालं, उत्तर झालं. ठीक आहे. हा, नेक्स्ट क्वेश्चन. अशी कोणती गोष्ट आहे जी तुला वाटते की आपल्या रिलेशन मध्ये कधीच चेंज नाही व्हायला पाहिजे? रिलेशन मध्ये कधीच चेंज नाही व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रेम. किती काही हो, किती अप्स अँड डाऊन्स येऊ, भांडणं हो, काही हो, प्रेम जे आहे तसंच राहावं, अजून वाढावं. नेक्स्ट क्वेश्चन. जर मी एखादं कार्टून कॅरेक्टर असतं तर ते कोणतं असतं? डोरेमॉन. डिस्क्राईब करायला काहीतरी. डोरेमॉन म्हणजे, आणि ती आहे पण, म्हणजे काय नाही का आपण म्हणतो ना, डोरेमॉनचं कसं ते खिसा येतो त्यातनं हात घातला की पाहिजे ते निघतं, तसं काही गोष्टी मला जर नाही भेटल्या, कुठे 2 मिनिटात देणार, आणि जिथे मी 5 मिनिटं शोधून झालेले असतात माझ्या. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. माझा जन्म झाला नसता तरी पण तू माझ्यावर प्रेम केलं असतं का? आणि याचं उत्तर द्यावंच लागेल. याचं उत्तर तुम्ही द्यायचंय मित्रांनो. प्रश्न काय नीट आहे का? प्रश्न सांग. ते कसं देणार? तुझा प्रश्न तर सांग. प्रश्न तर सांग. प्रश्न असा होता, जर माझा जन्म झाला नसता तरी पण तू माझ्यावर प्रेम केलं असतं का? अरे कहना क्या चाहते हो? सांगा, उत्तर सांगा. उत्तर तू सांग ना. असो गाईज, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या कमेंट बॉक्समध्ये. आणि अशा या प्रकारे चॅलेंज इक्वल झाले. जेव्हा मी फर्स्ट टाइम शूट केलं होतं तेव्हा हा 2 क्वेश्चनचे आन्सर यांनी दिलेले नव्हते. ये भी मेरी गलती है. असो गाईज, दिलेले नव्हते म्हणजे ते टाइम लिमिट मध्ये नव्हते, दिले होते, पण ते टाइम नंतर स्वतःचं गुड लक होतं. असो. तर असो गाईज, आता भाजी वगैरे झाली आहे, सर्व मटण केले, मटण आणि बाजरीची भाकर. जेवतो आणि जेवण झाल्यानंतर मग आपण ब्लॉगचा एक एंड करू. भाजी कशी झाली आहे, काय झाली आहे कळवतो. काय म्हणणे? येस. चला भेटूया भेटूयात, थोड्याच जेवण वेळात. करतो, भेटूयात. तुला दम आहे का? मी दिसतीये का? करतो आता. भाजी बिजी सांग कशी झाली. तर हॅलो गाईज, आमचं जेवण झालेलं आहे
आणि तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आणि तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा काही न्यू आयडियाज वगैरे असतील कॉन्टेंटच्या तर नक्की सांगा, आम्ही नक्की ह्याच्यावर क्रिएट करू. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, घंटी पण वाजवा, म्हणजे बेल आयकॉन पण दाबा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच ब्लॉग मध्ये लवकरच.